नमस्कार. समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो. आज आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत पुणे येथे. पुणे येथील सुप्रसिद्ध गुंतवणूक तज्ञ राजेंद्र सताळकर सरांना आणि राजेंद्र सताळकर सरांकडून आपण म्युच्युअल फंडाबद्दल आणि गुंतवणुकीमध्ये काय काय करता येईल आपल्याला आणि कोट्याधीश व्हायचंय आपल्याला, तर ते कोट्याधीश कसं होता येईल? या अनुषंगाने आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, आपण आपला परिचय द्यावा. नमस्कार. मी राजेंद्र साताळकर. गेले 33 वर्ष मी या क्षेत्रात कार्यरत आहे. ह्याच्यात म्युच्युअल फंड वितरक म्हणून आहे, स्टॉक ब्रोकर म्हणून आहे, पी-एम-एस डिस्ट्रिब्युटर म्हणून मी काम करतो. साधारण 750 कोटी असेट अंडर मॅनेजमेंट आहे आपल्याकडे. आणि साधारण तुम्ही जे म्हणत होतात की 1 कोटी होण्यासाठी साधारण प्रत्येकाचं स्वप्न असतं की 1 कोटी आपली मला कोट्याधीश व्हायचंय. व्हायचंय. तर समजा प्रत्येकाने जर समजा जॉब सुरू झाल्यानंतर 25,000 रुपये एस-आय-पीने सुरू केले. असं समजा की त्याला 15% अॅन्युअलाइज रिटर्न आलं. तर 12 वर्षाच्या कालावधीत 1 कोटीच्या वरती आपली व्हॅल्यू नक्की होते. याच्यात अझम्पशन असं आहे की 15% मार्केट तुम्हाला रिटर्न देतंय, जे की हिस्टॉरिकली तसं झालेलं आहे. त्यामुळे मी असं प्रत्येकाला सजेस्ट करेल की नुसतं 1 कोटीवर थांबू नका. तुम्हाला तुमचं रिटायरमेंट कॉर्पस तयार करायचंय. तर 12 वर्षात तर तुम्ही कोट्याधीश व्हालच. पण पुढे पण असाच प्रवास चालू ठेवला, तर तुम्ही जर समजा 58ला 60ला रिटायर होणार असाल, तर तुमचं रिटायरमेंट कॉर्पस त्याच्यातनं तयार होईल. तर दर्शक मित्रांनो, सरांनी असं सांगितलंय की 33 वर्षाचा सरांचा अनुभव आहे. 33 वर्षाच्या अनुभवातून आज ते सांगतायत आपल्याला, की जर तुम्ही 25 वर्षात 25,000 रुपयाची एस-आय-पी जर आपण एस-आय-पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असं आपण म्हणतो त्याला. तर ती एस-आय-पी जर तुम्ही 25,000ची जर केली आणि 12 वर्षासाठी जर सलग चालू ठेवली, तर त्यामध्ये तुम्हाला 15% रिटर्न जर गृहीत धरले, तर आपल्याला पहिले 1 कोटी तयार होतात आपले 12 वर्षामध्ये. म्हणजे तुम्ही 12 वर्षामध्ये कोट्याधीश व्हायला पात्र होता. तर सर, दुसरा प्रश्न असा असेल, की म्युच्युअल फंड करावी की एफ-डी करावी ह्यामध्ये थोडे लोक संभ्रम असतात. तर आपण त्याच्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करावं. माझं मत आहे की म्युच्युअल फंडच करावं. कारण की इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये येतात. अच्छा. समजा तुम्ही एफ-डी केली आणि तुम्हाला 60% रिटर्न आलं एफ-डीचं. बरोबर. तर त्याच्यामध्ये होतं काय की तुम्ही फक्त इन्फ्लेशन मॅच करताय. इन्फ्लेशन आता समजा 7च आहे. हं. तर तुम्ही ॲडिशनल काही कमवलं नाही आणि अच्छा. समजा तुम्ही 30% ब्रॅकेटमध्ये आहात. तर 7% मधले 30% गेले म्हणजे 5.4, 5.2 काहीतरी तुमच्या हातात राहिलं. बरोबर. म्हणजे तुम्ही इन्फ्लेशन सुद्धा मॅच करत नाही आहात. हं. आणि म्युच्युअल फंडमध्ये हिस्टॉरिकली बघितलं तर 12, 14, 15% रिटर्न आलेले आहेत आतापर्यंत. बरोबर. आणि दुसरा पार्ट असा आहे की त्याच्यामध्ये गेनवर टॅक्स फक्त 12.5% लाँग टर्मला भरायला लागतो. अच्छा. म्युच्युअल फंडला, जो की तुम्ही तुमच्या टॅक्स स्लॅबप्रमाणे तुम्हाला एफ-डीवर टॅक्स भरायला लागतो. तर टॅक्स अँगलनी सुद्धा, रिटर्न अँगलनी सुद्धा म्युच्युअल फंड कधी पण बेटर आहे. बेटर राहील. येस. तर दर्शक मित्रांनो, सरांनी असं सांगितलंय, की तुम्हाला टॅक्स बेनिफिट पण मिळेल आणि रिटर्न पण चांगले मिळतील. इन्फ्लेशन दर म्हणजे महागाईचा दर म्हणतो आपण त्याला. महागाई दर कितपत वाढतो पर्सेंटेजमध्ये आणि तुम्हाला मिळतंय किती, त्या दोन्हीमधला जो तफावत आहे, ती सुद्धा सरांनी सांगितलेली आहे आपल्याला, की आपल्याला महागाई दरापेक्षा जास्त रिटर्न मिळालं पाहिजे, तर ते आपल्याला एफ-डी पेक्षा म्युच्युअल फंडातच मिळतं. तर पुढचा प्रश्न असा घेऊया सर आपण. एस-आय-पी हे तर सगळ्यालाच माहीत आहे. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तसंच एक एस-डब्ल्यू-पी हा एक प्रचलित शब्द आहे. त्याबद्दल थोडंसं आमच्या दर्शकांना सांगा. अगदी बरोबर आहे. म्हणजे एस-आय-पी आता पूर्वी तर असं होतं, की मी जेव्हा नवीन-नवीन करियर सुरू केली, तेव्हा लोकांना एस-आय-पी म्हणजे काय हेही सांगायला लागायचं. अच्छा. पण आता सगळ्यांपर्यंत तो तर कन्सेप्ट झालेला आहे तयार. बरोबर. एस-डब्ल्यू-पी म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. म्हणजे जेव्हा तुम्ही रिटायर होता, हो. तर रिटायर झाल्यानंतर असं कल्पना करा, की तुमचं रिटायरमेंट कॉर्पस सायझेबल तयार झालंय हं. आणि तुम्हाला आता जॉब संपलाय तुमचा आणि तुम्हाला मंथली खर्च त्यातनं भागवायचे आहेत. बरोबर. तर त्याला सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन असं म्हणतात. अच्छा. म्हणजे तुमचं ऑटोमॅटिक रिडम्पशन तुम्ही दिलेल्या पर्टिक्युलर महिन्याच्या तारखेला होतं अच्छा. आणि जसं सॅलरी तुम्हाला पर्टिक्युलर डेटला येऊन पडतो, तसं ऑटो रिडम्पशन होतं आणि तुम्हाला ते पैसे घर खर्चाला वापरायला येतात. आपल्या खात्यावर जमा होतात. हो. आणि त्याचा सर्वात
फार लोकांना माहित नाहीये की एसडब्ल्यूपी किती टॅक्स इफिशियंट आहे. अच्छा. म्हणजे जर तुम्ही 1,00,000ची एसडब्ल्यूपी घेतली रिटायरमेंट नंतर, हं. तर त्याच्यामध्ये तुमची टॅक्स लायबिलिटी ऑलमोस्ट झिरो आहे. ह्याची कल्पना लोकांना नाही. म्हणजे अच्छा. दर महिना तुम्ही ₹1,00,000 तुम्हाला घर खर्चाला मिळतात आणि त्याच्यावर टॅक्स लायबिलिटी ऑलमोस्ट नाहीये. हं. ह्याची अजून लोकांना फारशी कल्पना नाही. बाप! त्यामुळे एसडब्ल्यूपी प्रत्येकाने म्हणजे 60 नंतर त्याचा नक्की विचार करावा. तर दर्शक मित्रांनो, सरांनी खूप छान आणि पॉइंटची एक माहिती सांगितली आपल्याला, की आपण जरी ₹1,00,000 जरी महिन्याला उचलला, एस-डब्ल्यू-पी केली आपण, सिस्टमॅटिक विथड्रॉवल प्लॅन केला आपला, तरी सुद्धा आपल्याला टॅक्स बेनिफिट त्याच्यामध्ये मिळतं. जवळपास 0 टॅक्स भरावं लागतं. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, तर ती आपण नोंद करून घ्यावी. आता मला असं सांगा सर, म्युच्युअल फंड तर आपण सगळेजण करा म्हणतात, हं, पण त्याच्यामध्ये कुठला म्युच्युअल फंड आपण कसा सजेस्ट करणार? म्हणजे मला कुठला म्युच्युअल फंड हं, सूट होतो, हे मी हं, कसं ओळखणार? हं. त्याच्याबद्दल माहिती सांगा थोडीशी. माझं प्रांजळ असं मत आहे, की लोकं काय करतात, की थोडंसं जास्त रिटर्नच्या नादामध्ये बरोबर. सेक्टोरियल फंड करतात. हं. अ, पण त्यांचा अभ्यास एवढा नसतो, की त्यांना कळत नाही, की येस. कुठल्या सेक्टरमधनं केव्हा नफा घ्यायचा आणि दुसऱ्या सेक्टरकडे जायचं. बरोबर. किंवा काही लोकं हिस्टॉरिक रिटर्न बघून स्मॉल आणि मिड करतात. हो. तर त्याच्यामध्ये व्हॉलॅटिलिटी जास्त आहे. हं, हं, तर हं. माझं तर असं स्पष्ट मत आहे, की जर तुम्हाला 12, 13, 14, 15% रिटर्न म्युच्युअल फंडमध्ये मिळत असतील, तर सरळ डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंडमध्ये जावं. अच्छा. ज्याच्यामध्ये फंड मॅनेजर आपल्यापेक्षा एक्सपर्ट आहे. हो. तो ठरवतो, की कुठल्या सेक्टरमध्ये यायचं, कुठल्या सेक्टरच्या बाहेर जायचं बरोबर. आणि तो ठरवेल, की स्मॉल कॅप किती घ्यायचे, मिड कॅप किती घ्यायचे, लार्ज कॅप किती घ्यायचे. बरोबर. तर मला असं वाटतं, की ते काम फंड मॅनेजरला करू द्यावं. ते आपण आपल्या हातात घेऊ नये. बरं. म्हणजे फ्लेक्सी कॅप, मल्टी कॅप, लार्ज एंड मिड अशा टाइपचे फंड घेतले, तर तुम्ही जास्त सिक्युअर फील कराल, असं माझं अच्छा. मत आहे. तर दर्शक मित्रांनो, सरांनी असं सांगितलंय, की फंड मॅनेजर जो असतो, तो ह्याच्यात एक्सपर्ट असतो आणि त्या एक्सपर्टच्या माध्यमातूनच आपण गुंतवणूक करावी, जेणेकरून आपल्याला चांगले रिटर्न मिळतील. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न असा आहे, की सीनियर सिटिझनला आता ते आपण असं म्हणतो, की बाबा माझं आता काय वय आहे का इन्व्हेस्टमेंट करायचं वगैरे. हं. तर ते त्याच्यामध्ये सीनियर सिटिझनला म्हणजे काही वयाची मर्यादा वगैरे आहे आणि ह्या वयाच्या व्यक्तींनी गुंतवणूक करावी. तर त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा? हो, म्हणजे आता असं बोललं जातं, की म्युच्युअल फंड म्हणजे रिस्क आहे. हो. मार्केट खाली-वर जातं तर आपली नक्कीच. एन-ए-व्ही खाली-वर जाते. हो. हे सगळं मान्य आहे. पण लोकांना असं माहीत नाही, की डेट म्युच्युअल फंड पण आहे, की ज्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन नाहीये अच्छा. किंवा इक्विटी सेव्हिंग फंड आहे. इक्विटी बरोबर. सेव्हिंग फंडमध्ये तुम्ही असं बघाल, की जनरली तुम्ही जर हिस्टॉरिकली बघाल, तर 35% च्या आसपास इक्विटी असते, बाकी सगळं डेट असतं. बरोबर. आणि त्याची ब्युटी काय, की समजा इक्विटी सेव्हिंगमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केले, हं. तर त्याला टॅक्सेशन हे परत इक्विटीचंच लागतं. म्हणजे अच्छा. लाँग टर्मला 12.5% जे आज आहे ते. हं, हं. तर म्हणजे लोकांनी असं घाबरू नये, की फार फ्लक्च्युएशन येतं, तर मी रिटायरमेंट नंतर म्युच्युअल फंडमध्ये नाही इन्व्हेस्ट करायला हो, पाहिजे. हां, गुंतवणार नाही. रादर मी म्हणेल, की तुम्ही रिटायर झाल्यानंतर टोटली म्युच्युअल फंड रिजिक करा. सेफ साइडला आपण घेऊन जाऊ शकतो आणि रिटायरमेंट नंतर सुद्धा म्युच्युअल फंडमध्येच राहायला पाहिजे. आणि हे जसे प्युअर डेट फंड, इक्विटी सेव्हिंग फंड वगैरे हायब्रिड्स फंड याचा वापर करून आपण कमीत कमी व्होलेटाईल असलेल्या मार्केटमध्ये काम करू शकतो. तर सरांनी असं सांगितलंय, की सीनियर सिटिझननी सुद्धा यामध्ये गुंतवणूक करायला काही हरकत नाहीये. आणखी एक मी माझ्या डोक्यात आलेला प्रश्न विचारतो. प्रश्न असा आहे, की कमी वयाचा आणि जास्त वयाचा जो फरक पडतो आणि मग त्याच्यामध्ये टॅक्सेशनमध्ये टॅक्स बेनिफिट जी म्हणतो आपण, की बाबा हं, आता मी अ, 25-30 वर्षाचाच आहे आणि माझा एस-डब्ल्यू-पी सुरू झालाय हं, आणि एक 60च्या पुढचा आहे समजा. त्याला पण हं. एस-डब्ल्यू-पी आहे. तर त्याच्यामध्ये टॅक्स स्लॅबमध्ये काही सूट वगैरे आहे का? असं थोडंसं काही? अ, म्हणजे अ, जर तुमचं वय 25 असेल, येस. तर जनरली काय की तुम्ही एस-आय-पी कराल. म्हणजे हो. दर महिना तुम्ही जे गुंतवणूक चालू असेल गुंतवणूक माझी. कराल आणि तुम्ही जेव्हा 58 किंवा 60ला रिटायर व्हाल, त्यानंतरच तुम्ही एस-डब्ल्यू-पी ट्रिगर करता. कारण तेव्हा तर तुम्हाला साठवलेले पैसे वापरायचे आहेत. बरोबर. त्यामुळे तसं टॅक्सचा आणि तसं म्हणाल तर एज वाईज काही फरक नाहीये. हं. 25व्या माणसालाही जो टॅक्स लागेल तोच 60व्या हां, वर्षाच्या मला तो माणसालाही प्रश्न तोच माझा तो लागेल. प्रश्न होता. हो. हं. टॅक्स दोघांनाही सेम लागेल. फक्त एस-डब्ल्यू-पी हे मेकॅनिझम असं आहे, की ज्याच्यामुळे तुम्हाला टॅक्स लागत नाही. मग त्यांनी 25 वर्षाच्या माणसाने करो किंवा 60 वर्षाच्या माणसाने करो. हां. पण जनरली लोकं उलटं करतात. म्हणजे एस-आय-पीने साठवत जातात पैसे.
त्यांच्या रिटायरमेंट कॉर्पस बरोबर. तयार होतं 60 पर्यंत आणि मग नंतर एसडब्ल्यूपी कडे जातं. टॅक्सेस मध्ये काही फरक नाही. तर दर्शक मित्रांनो, आपल्याला कोट्याधीश व्हायचंय. सताळकर सरांनी आपल्याला त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. इतकं सुंदर मार्गदर्शन केलंय आणि आपण या माध्यमातून नक्कीच कोट्याधीश व्हावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि समृद्ध व्यापारला सरांनी मुलाखत दिली त्याबद्दल सरांचे आभार मानतो. सर धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. नमस्कार.